जय शिवराय. शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण या व्लॉगमध्ये शहाजीराजे भोसले व भोसले घराण्याच्या वेरूळच्या संबंधात माहिती बघणार आहोत. मित्रांनो, 15व्या ते 16व्या शतकाच्या दरम्यान संपूर्ण अखंड भारतामध्ये मोगलांचं किंवा यवनांचं साम्राज्य पसरलेलं असताना या महाराष्ट्र भूमीवरती काही मराठा मातब्बर घराणी होती. त्यापैकी एक त्रिकूट मानलं जाणारं शिंदखेडचं जाधव घराणं, वेरूळचे भोसले घराणं आणि फलटणचे निंबाळकर घराणं या मातब्बर घराण्यानं या यवनी सत्तेला जेरीस आणण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलेलं होतं. त्याच प्रकारचं या वेरूळचं जे घराणं आहे, भोसले घराणं, त्या भोसले घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे जनक किंवा महाराष्ट्राचे पिता म्हणत असलो तरी त्यामागची प्रेरणा काही वेगळीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव किंवा त्यांच्या वंशजांचं मूळ गाव हे भोसले घराण्यांचं मूळ गाव म्हणून वेरूळ ओळखले जाते. बाबाजीराजे भोसले यांची या वेरूळ गावची जहागिरी आणि बाबाजीराजे भोसले यांना 2 मुलं, मालोजीराजे आणि विठोजीराजे. मालोजीराजेंना 2 मुलं, शहाजीराजे आणि शरीफजीराजे. शहाजीराजेंना 2 मुलं, शिवाजीराजे आणि थोरले संभाजीराजे आणि सावत्र भाऊ व्यंकोजीराजे. अशा प्रकारचा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीचा भाग आपण या ठिकाणी पाहतो. तसेच शहाजी महाराज यांची सासरे म्हणजे राजे लखुजीराजे शिंदखेडचे जाधव घराण्याचे. तसेच शिंदखेड राजांच्या जाधव घराण्याचं माहेर हे फलटणच्या निंबाळकरांचं. अशा प्रकारचं हे त्रिकूट त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रबळ समजलं जात होतं. मित्रांनो, आज आपण ओळख करून घेणार आहोत ती भोसले घराण्याच्या या वेरूळच्या गावासंबंधी. वेरूळ हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्याच्या जवळच होते. या ठिकाणीच शहाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. तसेच विवाह आणि त्यांच्या बालपणाच्या पासून अनेक कारकीर्द या वेरूळ गावातूनच घडलेले आहे. शेजारीच असलेल्या देवगिरी किल्ल्यावरती त्या कालखंडामध्ये निजामाचं राज्य होतं आणि त्याचा संपूर्ण कारभार हा शहाजी महाराज स्वतः पाहत होते. त्यावेळी दिल्लीवरती औरंगजेबाच्या बापजादाचे म्हणजे शहाजहानचे राज्य होते. परंतु तो स्वतःच कबूल करायचा की अहद शहाजहान आणि तहत शहाजी म्हणजे मधले आदले कुणीच नाही, तर त्यानं मराठा घराण्यातल्या शहाजी महाराजांचं अस्तित्व मान्य केलं होतं. हा तोच कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये मोगली यवनांच्या सत्तेपुढे कोणाचाही शहाणपणा चालत नव्हता. मित्रांनो, हे वेरूळ गाव आज मालोजीराजे भोसले यांची ही गडी, हा तो गडीचा परिसर आहे. 2004 ते 6च्या कालखंडामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागानं या ठिकाणी उत्खनन केलं आणि ही जी गडी आहे या गडीच्या परिसरामध्ये उत्खनन केल्यानंतर त्यांचा मुतपाकखाना तसेच गडीचा व्यवस्थित सगळा परिसर त्या ठिकाणी उत्खनन केला आणि त्या ठिकाणी शहाजी महाराज यांचं एक स्मारक या ठिकाणी बांधण्यात आलं. शहाजी महाराजांचा एक पूर्ण आकृती पुतळा या ठिकाणी बांधण्यात आला. हा खूप मोठा इतिहास या वेरूळ गावाला आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं गाव म्हणून या ठिकाणी अस्तित्वात नाही, तर या ठिकाणची लेणी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजानं म्हणजेच शहाजी महाराजांच्या वडिलांनं मालोजीराजेनं या ठिकाणी असलेलं जे घृष्णेश्वरांचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार सुद्धा भोसले घराण्यानंच केलेला आहे. म्हणजे आज जे अस्तित्वात असलेलं मंदिर आहे ते भोसले घराण्यानंच बांधलेलं आहे. मालोजीराजेनं हे मंदिर बांधलेलं आहे. अशी गौरवशाली परंपरा त्यावेळी होती. आणि शहाजी महाराजांचा इतिहास अतिशय कडवट आणि संपूर्ण भारतभर त्यांनी आपला साम्राज्य विस्तार केलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही या सर्व सत्तेंना
धूळ चारत पाणी पाजलेला एकमेव मराठा साम्राज्याचा धनपती म्हणजे शहाजी महाराज. 18 मार्च ही शहाजी महाराजांची जयंती असून शहाजी महाराजांचं भोसले घराण्यातलं वेरूळ हेच त्यांचं जन्मगाव. तसेच त्यांचा समाधी ही कर्नाटक आज असलेल्या कर्नाटकाच्या प्रदेशामध्ये होदेगिरी या ठिकाणी ही समाधी शहाजी महाराजांची आहे. अशा प्रकारचा प्रबळ इतिहास शहाजी महाराजांचा व भोसले घराण्याचा आहे.